औरंगाबादमध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या कार्यक्रमात गोंधळ झाला। सकल मराठा मोर्चाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आलं। मेटे भाषणाला उभे राहिले तेव्हा कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। या गोंधळातच मेटेंनी आपलं भाषण पुढे रेटलं। मराठा समाजाकरता आपण खूप काम केलंय, आरक्षण मिळालं नाही तर आमदारकीचा राजीनामा देऊ अशी घोषणा मेटेंनी यावेळी केली। शिवसंग्राम संघटना राजकीय पक्ष म्हणून पुढे आणणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। भाजपनं सोबत घेतलं तर त्यांच्या सोबत, अन्यथा इतर घटक पक्षाला सोबत घेऊन शिवसंग्राम लढणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। जास्त अन्याय म्हणजे मंत्रिमंडळाच्या मध्ये झाला, स्मारकाच्या मध्ये झाला, आरक्षणाच्या लढाईमध्ये होतोय, अनेक बाबतीमध्ये होतोय, जागेमध्ये होतोय, निवडणुकीमध्ये सोबत घेण्यामध्ये, या सगळ्यामध्ये अन्याय होतोय। आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही काय भूमिका घेणार आहेत? आमच्या सगळ्यांना सोबत घेणार आहेत का आम्हाला सोडून तुम्ही तुमचं वाटचाल करणार आहेत? याचंही आम्हाला काही तुम्ही आपण सांगावं, म्हणजे आम्हाला निर्णय घेता येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।